नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी. वेदांताचा अभ्यास करणाऱ्या वारकरी संप्रदायातल्या अनेक विद्वान कीर्तनकारापैकी, प्रवचनकारापैकी नावं घ्यायचे म्हटले तर जयवंत महाराज बोधले, चैतन्य महाराज देगलूरकर, ज्यांचा वेदांताचा इथल्या शास्त्राचा अभ्यास कळाल्यावर कळतं की भारतीय तत्वज्ञान परंपरा ही किती समृद्ध आहे. या तत्वज्ञान परंपरेमध्ये भर घालणारे जसे साधू संत होते, त्याच याच्यामध्ये भर घालणाऱ्या विचारवंत आणि तत्वज्ञ म्हणून त्यांची ओळख समाजामध्ये किंवा जगभर व्हायला पाहिजे होती, त्या पद्धतीनं झाली नाही असं म्हणावं लागेल. कारण जगातला शेक्सपियर पेक्षाही विचारानं मानवतावाद आणि जगण्याचं तत्वज्ञान ज्या संतांनी इथं मांडलं, त्यांचा विचार आपण किती समजून घेतलेला हे बघावं लागेल. कारण आपल्याकडं एखादं ज्ञान कशासाठी असतं याचंच मुळामध्ये आपल्याला ज्ञान नसतं. वर्गामध्ये शाळेमध्ये जाऊन शिकलो ते फक्त अक्षर ओळख असती, वाचन येत असतं, म्हणजे आपण साक्षर होत असतो, ज्ञानी होत नसतो. म्हणजे ज्ञानी बनणं ह्याचं काय स्वरूप आहे किंवा कुणाला ज्ञानी म्हणावं. म्हणजे आम्ही जगातल्या चांगल्या डिग्र्या मिळवण्यासाठी म्हणजे PhD पर्यंत आलो तरी सुद्धा आम्हाला अध्ययन अध्यापन करतच राहावं लागतं. कारण ज्ञान ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, जसं जीवन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कधी कालखंडामध्ये लिहिलेले पुस्तक, कधी काळी मांडलेले विचार हे जर काळाच्या ओघात टिकले तर ते कालातीत असतात. तसेच संतांनी मांडलेले विचार काळाच्या पुढे टिकतात. म्हणूनच की काय, आज सुद्धा काही संतांचे विचार आपल्याला दिशादर्शक वाटतात. आज त्या संताबद्दल बोलूया ज्या संताला लोकांनी धर्मामध्ये वाटून घेतलं, ज्या संताला लोकांनी जातीमध्ये वाटून घेतलं, ज्या संताला लोकांनी विचारामध्ये वाटून घेतलं. म्हणजे असं म्हणतात पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये या गोष्टीमध्ये साम्य आहे. ते म्हणजे तत्वज्ञान म्हणजे सत्याचा शोध घेणं. आणि ज्ञान कशाला म्हणावं असं मी जेवढा अभ्यास केलाय त्याच्यावर वाटतं की ज्या ज्ञानामुळं समाजाचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्याला सत्याची जाणीव होऊ शकते आणि जीवनाचा अर्थ कळू शकतो, ते ज्ञान हे ज्ञान असतं. बाकी एखाद्याचं घर पेटवून देणं किंवा एखाद्याच्या जीवनामध्ये त्याला उठवणं ह्याला ज्ञान म्हणत नाहीत. म्हणून की काय, असं सांगितलं गेलेलं अध्यात्मामध्ये की तुमच्या षडरिपूवर राग, लोभ, मोह, क्रोध, द्वेष, तिरस्कार या गोष्टीवर तुम्हाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि हे नियंत्रण ठेवलं म्हणजे माणसाला माणूस समजून घेता आला. हा माणूस समजून घेण्याचा आणि समजलेला माणूस समाजाला समजून सांगण्याचा ज्यांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न त्यांच्या दोह्याच्या माध्यमातून केला. म्हणजे ते असं म्हणायचे की ज्ञानी काय, जग भया पोथी पडे ओ पंडित न भला, ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. म्हणजे पंडित कोण आहे की ज्याला माणुसकीची, प्रेमाची, मानवतेची भाषा कळाली तो खऱ्या अर्थानं पंडित आहे. म्हणजे शास्त्र मुखोद्गत केलं, तुमच्या बोलण्यामध्ये एवढं पोपटपंची झाली म्हणजे तुम्ही ज्ञानी नाहीत. तर तुम्हाला विद्वान आणि ज्ञानी व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये माणुसकी आली पाहिजे. आणि माणुसकीचा भाव त्याच वेळेला दाटून येतो ज्या वेळेला तुम्हाला तुमच्यासारखं जीवन दुसऱ्यालाही जगायचंय हे कळतं. मग त्या कबीरांना आज जर बघितलं तर ते कबीर कुठल्या बाजूने उपयुक्त आहेत. काही जणांना असं वाटतं की कबीरांचा जन्म एका विधवा ब्राह्मण स्त्रीच्या पोटी झालेला. काही जणांना वाटतं की कबीर हे मुस्लिम आहेत म्हणून मुस्लिमांनी कबीर त्यांच्या पद्धतीने घेतला, हिंदूंनी हिंदूंच्या पद्धतीने घेतला, त्यांना ब्राह्मणत्वाचं चिटकवलं गेलं. म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी दलितासाठी आणि मानवमुक्तीसाठी जो काही लढा उभारला, त्या लढ्यामध्ये त्यांना जे काही आदर्श गुरु वाटले त्या गुरुमध्ये त्यांनी कबीरांचं एक नाव घेतात. म्हणजे आंबेडकरांचे जे 3 गुरु होते त्याच्यामधला संत कबीर किंवा महात्मा कबीर म्हणून त्यांनी कबीरांचा उल्लेख करतात. मग हे कबीर जर आज बघितले तर कबीरांच्या बाबतीमध्ये लोकांनी त्यांच्या वाटण्या करून घेतलेल्या आहेत. पण असं म्हणावं लागेल की सोनं, त्या सोन्याचे तुम्ही जितके तुकडे कराल तरी सुद्धा त्या सोन्याचं मोल जसं कमी होत नाही तसंच आहे कबीरांचं. म्हणजे कबीरांना समजा काही लोकांनी जातीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी धर्मावरनं त्याच्यावर वादांग निर्माण केले. म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्यावरती साहित्य लिहायला सुरू केलं. म्हणजे कबीराला एका विशिष्ट यामध्ये मर्यादित करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. पण कबीर हे दलित मुक्तीचा विचार, मानव मुक्तीचा विचार, सामाजिक क्रांतीचा विचार मांडणारे तत्वज्ञानी होते. कबीरांनी मानवी जीवन जगत असताना
या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेच्या पलीकडं माणूस म्हणून जे काही त्याचं जीवन प्रवाही असतं त्या प्रवाही जीवनासाठी माणसाची आध्यात्मिक आणि माणसाची बौद्धिक उन्नती झाली पाहिजे आणि त्याच्या पलीकडे माणूस काही नसतं. म्हणून माणसासाठी जगण्यासाठी जो विचार असतो तो विचार मानवतावादाचा आणि तो मानवतावाद कबीरांच्या प्रत्येक दोह्यातून आणि कबीराच्या विचारातून आपल्याला दिसतो. कबीर दोहे जर ऐकलं आणि सुरबाई साधू असा जरी शब्द ऐकला तरी त्या शब्दाच्या पाठीमागचं वजन हे कबीरांच्या मुखातून आलेलं आहे. आज सुद्धा उत्तर भारत, महाराष्ट्र, जगभर कबीरांवरती अभ्यास करणारे, अध्ययन करणारे, संशोधन करणारे विद्यार्थी आहेत. कबीर कलामंच, कबीर प्रतिष्ठान, कबीर संप्रदाय, कबीर विचार, संत कबीर फाउंडेशन असा वेगवेगळ्या माध्यमातून कबीरांबद्दल आज काम सुरू आहे. पण कबीर एवढं सगळं करून सुद्धा उरतातच. त्याचं कारण काय माहिती? त्याचं कारण एवढंच आहे, कबीरांनी जीवनामध्ये अहंकाराला, कबीरांनी जीवनामध्ये संकुचित विचाराला, कबीरांनी जीवनामध्ये स्वार्थाला असल्या कुठल्याही गोष्टीला त्यांच्या विचारधारेमध्ये कधीही त्यांनी त्याचं अधिष्ठान दिलं नाही. मग कबीर एवढे विचारानं, तत्वज्ञानानं समाजामध्ये मिसळत असताना सर्वसामान्यासारखे त्यांनी जेव्हा काशीमध्ये किंवा आज ज्याला वाराणसी म्हणतात तिथं वावरत असताना त्यांनी जो विचार सांगितला त्या विचारावरनं ते फक्त एवढंच म्हणायचे की तुला जर समज माणूस ओळखता नाही आला तर तुझं जीवन माणूस म्हणून माणसासारखं नसणार आहे. म्हणजे आज आपण जगतो पण ते जगत असताना कुठल्या तर गोष्टीच्या प्रभावामध्ये किंवा कुठल्या तर गोष्टीच्या भीतीमध्ये आपण आपलं जगणं सोडून म्हणजे न्याय वागणूक, नैसर्गिक वागणं हे सोडून देऊन जर समजा समाजाला दांभिकतेचा किंवा समाजाला नियंत्रित करणाऱ्या एकाधिकार व्यवस्थेचा पुरस्कार करत असू तर ते निसर्गाला मान्य नाही. अशा पद्धतीचा एक वेगळाच मानवमुक्तीचा, नैसर्गिक हक्क अधिकाराचा विचार कबीरांनी मध्ययुगीन कालखंडातल्या इतिहासामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कबीर हे आख्यायिका नाहीत, कबीर हे उगी काल्पनिक पात्र नाही. कबीर हे जिवंत, जितं, जागतं, शिक्षणाच्या क्षेत्रात, समाजाच्या क्षेत्रात, अध्यात्माच्या क्षेत्रात, सगळ्या क्षेत्रामध्ये तत्वज्ञानापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांचा विचार आज आदर्श वाटत असतो. मग या कबीरांच्या बाबतीमध्ये अशी का गडबड झाली असावी? त्याचं कारण असं आहे की एक गोष्ट असते, त्या गोष्टीमध्ये 4 आंधळे असतात. त्या आंधळांना हत्ती दाखवा, हत्ती बघा आणि कसा आहे तो सांगा असं त्यांना विचारलं जातं आणि ते हत्तीच्या जवळ जाऊन हत्तीला चाचपून बघतात. कुणाला पाय सापडतो ते वर्णन करतात की हत्ती खांबासारखा, कुणाला सोंड सापडते, कुणाला कान सापडतं आणि त्याच्यावरनं त्यांना जे आकलन होतं त्या पद्धतीनं त्यांनी हत्तीचं वर्णन करतात. म्हणजे त्या आंधळ्याला जसं हत्ती वेगवेगळ्यांना वेगवेगळा जाणवला तसं कबीर वाचणाऱ्यांना कबीर वेगवेगळ्या पद्धतीनं जाणवत गेले. परंतु खरे कबीर ते आहेत ज्या कबीरांनी इथल्या माणसाला माणूस म्हणून माणसासारखं जगता आलं पाहिजे आणि सगळ्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून सत्याच्या जवळ जाता आलं पाहिजे. कारण मानवी जीवन हे जन्म, तारुण्य, प्रौढपण आणि मृत्यू ह्या टप्प्यातून जाणारं असतं. त्यामुळे लहान लेकरांना जसा निरागसपणा असतो, निष्पापपणा असतो, तसाच निरागसपणा, निष्पापपणा कबीरांच्या विचारामध्ये शेवटपर्यंत दिसतो. त्यांनी त्यांच्या विचारातून फक्त मानवी सत्य दाखवण्याचा आणि लोकांना, जनतेंना, समाजाला सत्याशी परिचित करून त्यांचे डोळे उघडवण्याचा, एक प्रकारे त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा विचार कुणी मांडला तर संत कबीरांनी विचार मांडला. आज खरं तर देशाला चांगलं किंवा देशाला शैक्षणिक आणि सगळ्या क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचं बनवायचं असेल तर कबीरांच्या विचाराचं अभ्यास होणं आणि कबीरांचं साहित्य इथल्या तरुण वर्गाला वाचायला भेटणं हे महत्वाचं आहे. आजचा तरुण वर्ग कबीर सोडून जर चित्रपट बघत असेल आणि त्या तरुणांना उद्या जीवनातली आव्हानं, शैक्षणिक क्षेत्रातलं करिअर करत असताना जो संयम लागतो, जो कष्ट करण्याची जी काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टीचं त्यांच्या अंतःकरणातून कसं येणार आहेत त्याच्यासाठी विचाराची मशागत होणं गरजेचं आहे. मेंदूचा, बुद्धीचा विकास होणं गरजेचं आहे आणि ती मशागत आणि तो विकास चांगल्या विचारानं होत असतो. म्हणून विचार चांगले असणं गरजेचं आहे. भक्तीच्या बाबतीमध्ये ते सांगतात, लालची मोही ये लोक कधीच भक्ती करू शकणार नाहीत. कारण भक्ती करायचं असेल तर निस्वार्थ, निर्विवेक, निस्वार्थ विवेक बुद्धीनं अशा भावनेनं तुम्हाला यावं लागत असतं. मनामध्ये जर कुठला मोह, लालसा अशा गोष्टी ठेवून याल तर तुम्ही कधीही भक्त बनू शकत नाही. मग भक्त जर तोच बनू शकतो ज्याच्याकडं त्याग करण्याची तयारी,
ज्याच्या मनामध्ये विवेक आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याबद्दल कारुण्य आहे, असाच माणूस खऱ्या अर्थानं भक्त असतो. मग याच्यावरून विचार करा, धर्माची, भक्ताची, ईश्वराची, माणसाची ही जी काही विचार आणि व्याख्या कबीरांनी केलेली आहे, त्या व्याख्येमध्ये आजचे संत, आजचे स्वतःला साधू म्हणून घेऊन मोठमोठे इव्हेंट करणाऱ्यांचे विचार, आचार बघितलं आणि कबीरांची जीवनशैली बघितलं की लक्षात येतं की त्यांचा मोह, त्यांची श्रीमंती, त्यांचं मानधन या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी भक्ती, अध्यात्म, त्याग, वैराग्य या कुठल्याही गोष्टी समाजापर्यंत नेऊन समाजामधल्या व्यक्तीच्या, सर्वसामान्य माणसाच्या मनातले षडरिपू आहेत, ते षडरिपू ते दूर करू शकलेले नाहीत. म्हणून आज सुद्धा चांगल्या विचाराची आणि कबीर सारख्या संतांच्या मार्गदर्शनाची किंवा त्या मार्गाने जाण्याची गरज आहे. शेवटी असं की कबीरा खडा बाजार में, म्हणजे कबीरा खडा बाजार में किसकी मांगे खैर, असं जर बघितलं तर लक्षात येतं की कबीर कुणाची खैर मागतात. म्हणजे कबीरा खडा बाजार में किसकी मांगे खैर, म्हणजे त्यांनी सगळ्याच्या कल्याणाचा विचार मांडतात. सगळ्याच्या कल्याणाचा विचार तोच मांडू शकतो ज्याला सगळ्यामध्ये माणसं दिसतात. म्हणजे तुम्हाला जर वाईट दिसलं नाही, तुम्ही जर वाईट विचार केला नाही, तर तुम्हाला वाईट दिसत नाही, कुणातलं वाईट वाटत नाही. तसंच आहे कबीरांना जगामध्ये सगळंच चांगलं व्हावं वाटायचं. म्हणजे सत्य सुंदर मंगलाचा विचार म्हणजे कबीरांचा विचार आहे. मानवमुक्तीचा विचार म्हणजे कबीरांचा विचार आहे. भक्तीचा चांगला, निखळ, स्वच्छ, निर्मळ मार्ग म्हणजे कबीरांचा विचार आहे. देवत्व आणि धर्म या गोष्टीकडं मानवी मुक्तीसाठी बघावं, काहीतरी भेटावं आणि स्वार्थासाठी आपल्याला मिळावं, यासाठी त्यांनी धर्माचा आणि अध्यात्माचा विचार सांगितलेला नाही. म्हणून की काय, अध्यात्माच्या या सगळ्या क्षेत्राच्याही पुढे जाऊन कबीर सगळ्यांना आज उपयुक्त वाटायला लागतात. म्हणजे ज्यांना चळवळ चालवायची, पुरोगामी विचार मांडायचे, त्यांना सुद्धा कबीर आपले वाटायला लागतात. मुस्लिमांना सुद्धा कबीर आपले वाटायला लागतात. ब्राह्मणांना सुद्धा कबीर आपले वाटायला लागतात. पण कबीर हे फक्त माणसासाठी, माणूस म्हणून माणसाचा विचार मांडणारे मानवतावादी मुक्तीदाते होते. म्हणूनच कबीरांचे विचार आज जगामध्ये मानवी हक्क अधिकाराच्या बरोबरीनं त्यांचे दोहे जगभर गायले, वाचले आणि ऐकले जातात, म्हटले जातात. आज त्या कबीरांचा विचार माणसांनी का समजून घेणं गरजेचं आहे, कारण आज आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो. आज आपल्याला शिक्षण आहे, पण या शिक्षण आणि लोकशाहीमध्ये हक्क, अधिकार, न्याय, समता, विकास आणि सर्वांगीण उन्नती या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर माणसाचा दर्जा, विचाराचा दर्जा, संतांचा दर्जा, त्यांचं वर्तन, अध्यात्मातली गर्दी हे सगळं बघितलं की मग एक सांगावं वाटतं की ज्यांनी संत कबीर वाचलेला आहे, ज्यांनी संत कबीर समजून घेतलेला आहे, त्यांच्या लक्षात येतं की आपला लढा हा कुठल्या दिशेने जाऊ द्यायचा आहे. म्हणून की काय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते, माझे जे 3 गुरु आहेत त्या गुरुमध्ये महात्मा कबीर हे माझे गुरु आहेत. म्हणून त्यांनी त्यांचा विचार किंवा त्यांचा लढा किंवा त्यांचा जो संघर्ष होता, तो संघर्ष मानव मुक्तीचा होता, प्रगतीचा होता, विकासाचा होता आणि सर्व समाज घटकाच्या समानतेचा होता, न्यायाचा होता, स्वातंत्र्याचा होता. तोच विचार आज समाजाला गरजेचा आहे. म्हणूनच की काय, आज संत कबीर उपयुक्त आहेत. एवढंच म्हणतो, शेवटी एवढंच सांगेल की जो ढाह्या अक्षर पडे सो पंडित होय. म्हणजे पंडित होण्यासाठी खूप काही करावं लागत नाही, तर प्रेमाच्या 2 अक्षराचा संदर्भ समजावा लागतो. म्हणजे तुम्हाला माणूस कळतो आणि हाच माणूस कळावा, एवढा विचार कबीरांचा आहे. तुम्ही ऐकलात, त्याचं सहकार्य करताय. असंच चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.